ढोल ताशाच्या गजरात गणेश गल्लीतील मुंबईच्या राजाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे। महामंडळाचं हे 98वं वर्ष आहे। गणेश गल्ली सार्वजनिक उत्सव मंडळाने यावर्षी सजावटीसाठी रामेश्वरम मधील रामनाथ स्वामी मंदिराची प्रतिकृती उभारली आहे। याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी पद्मेश पवार यांनी। पाहूया। आजपासून गणेशोत्सव जो सुरू झालेला आहे आणि सध्या आपण लालबाग परळमधील जे महत्त्वाचं एक मंडळ असतं ते म्हणजे गणेश गल्ली या मंडळाच्या गणेशोत्सवामध्ये आपण सामील झालेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता जवळपास अनेक वर्षांची ही जी परंपरा आहे ती देखील मंडळ हे साकारत असतं। आपण जर पाहिलं तर यंदा या मंडळाचं 98वं वर्ष आहे आणि या गणेश गल्ली असेल किंवा बाकीचे काही मंडळ असेल त्यात जवळपास पाहिलं तर हा सगळ्यात पहिला मुंबईत कोणता मानकपुराचा मान येत असेल तर तो म्हणजे गणेश गल्लीचा मान येत असतो आणि गणेश गल्लीला मुंबईचा राजा देखील म्हणलं जातं। जवळपास काल रात्रीपासून अनेक जे भाविक आहेत ते इथे आपल्याला पाहायला मिळतात की दर्शनासाठी येत असतात आणि अनेक काल आता दर्शनाची रांग देखील सुरू झालेली आहे। बाप्पाची प्राणप्रतिष्ठा देखील सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि अनेक लोक आता दर्शनासाठी बाप्पाचे येत आहेत। यंदाचं आपण जर पाहिलं तर या मूर्तीचं आपण वैशिष्ट्य जर पाहिलं तर मूर्तीत बजरंगबली आहे। बजरंगबलीच्या हातात आपल्याला शिवाची पिंड दिसते, त्याचबरोबर एका हातामध्ये गणपतीचे आपल्याला त्रिशूळ देखील पाहायला मिळते। आपल्यासोबत काही लोक आपल्यासोबत गणेश गल्लीचे पदाधिकारी सर काय सांगाल? यंदा 98वं वर्ष आहे, अनेक वर्षाची परंपरा आहे। यंदा लालबाग सण उत्सव मंडळ गणेश गल्ली मुंबईचा राजा यंदा 98व्या वर्षात पदार्पण करत आहे। यावर्षी भाविकांसमोर तामिळनाडूमधील रामेश्वरम मंदिराची प्रतिकृती साकारलेली आहे। दरवर्षी मंडळाचा मानस असतो की वेगवेगळी धर्मस्थळ किंवा प्रार्थनास्थळ भाविकांसमोर सादर करायची। तसंच आपण बघाल की यावर्षी राम मूर्ती आम्ही साकारलेली आहे आणि यावर्षी एक मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे मूर्तीच्या मुकुटावर आपण एक पोपट दिसतोय आपल्याला। तो शुक नावाचा पोपट आहे। म्हणजे पुरातन काळात शुक नावाचा पोपट हा रामाचा दूत म्हणून मानला जातो। जेव्हा सीतामाईचं हरण झालेलं होतं लंकेला तेव्हा तिथे एक संदेश पोहोचवण्यासाठी हा शुक नावाचा पोपट रामाचा दूत म्हणून तेव्हा होता। म्हणून आम्ही ती शुक नावाचा पोपटला इथे मूर्तीच्या मुकुटावर प्रस्थापित केलेला आहे। आपण जर पाहिलं तर एवढ्या वर्षाची परंपरा आहे, खूप मेहनत लागते। आपण जर बघितलं अनेक कार्यकर्ते दिवस रात्र इथे आपल्याला बाप्पाची सेवा करत असतात। काय सांगाल, काय काय आव्हान करा तुम्ही भक्तांना देखील? भक्त रात्रीपासून मी बघितलं लाईन लावत होते। भक्तांना आमचं एवढंच आव्हान असतं की सुरक्षिततेसाठी आपलं मंडळ सदैव सज्ज असतं। आपली यंत्रणा असते, CCTV कॅमेरे असतात, तसंच आमचे हजारो कार्यकर्ते देखील आहेत। भाविकांनी येताना त्यांची स्वतःची काळजी देखील घ्यावी आणि त्यांच्या मौल्यवान वस्तूंची देखील काळजी घ्यावी। आपण जर पाहिलं तर अनेक जे मंडळाचे जे कार्यकर्ते असतील किंवा अनेक लोक असतील ते देखील बोलतात की आपण आपली स्वतःची काळजी घ्यावी आणि जे गणेश गल्लीचा राजा आहे तिथे यावं आणि बाप्पाचा आशीर्वाद घ्यावा। कॅमेरा पर्सन विकाससह मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई।